गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या शहाणे बडगुजारांमध्ये सभागृहातच आईवरून अर्वाच्य भाषेत महिला नगरसेवकांसमोरच शिवीगाळ। शहाणे बडगुजर कधीही खोदून ठेवलेला रस्ता समस्येवर, तपोवनातील वृक्षतोडीवर अशा प्रकारचे आक्रमक यापूर्वी कधीही झाले नाही। एकमेकांचे पूर्ववैमनस्य सभागृहातच काढून पवित्र अशा सभागृहाचा अपमान करत आहेत का? नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागाच्या स्थायी समितीची पहिलीच सभा नुकतीच पार पडली। ही सभा गाजली ती नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यातील अर्वाच्य भाषेतील वादावादीने। सभा सुरू झाली असता मटाले नावाच्या नगरसेविकेने प्रभागात पाणी खराब येत असून ते पाणी बाटलीत आणले होते। ते पाणी सभापतींकडे देत असताना मुकेश शहाणे यांनी ते अधिकाऱ्यांकडे द्यावे म्हणून सांगितले। त्यावर शहाणेंचे हाडवैरी असलेले सुधाकर बडगुजर देखील काहीतरी बोलले। त्यावर मात्र मुकेश शहाणे भलतेच आक्रमक झाले आणि सुधाकर बडगुजर यांना अर्वाच्य भाषेत आईवरूनच शिवीगाळ सुरू केली। शहाणेंची भाषा ही अतिशय खालच्या पातळीची आणि दादागिरी मस्ती दाखवणारीच होती। याच सभेत जवळपास 8 ते 10 महिला नगरसेवकाही उपस्थित होत्या। 20 ते 25 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। महिला नगरसेवकांनी शहाणेंच्या या आईवरून शिवीगाळीबाबत प्रचंड नाराजी व्यक्त करून हा काय प्रकार आहे म्हणून विचारणाही केली आहे। नाशिककरांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक निवडून दिले आहेत, परंतु किरकोळ कारणांनी हेच नगरसेवक एकमेकांचे पूर्ववैमनस्य सभागृहातच काढून पवित्र अशा सभागृहाचा अपमान करणार असेल तर चुकीचे लोक निवडून दिल्याची जाणीव नक्कीच मतदारांची होणार आहे। मुळात सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे हे गुन्हेगारी वृत्तीचे नगरसेवक असून दोघांवरही यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत। तिकीट वाटपाच्या घोळावरून एकमेकांचे हाडवैर झाले होते। त्यानंतर जणू एकमेकांचे उणेधुणे काढण्याची ते बहुधा संधी शोधत होते आणि ही संधी स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत मिळाल्याने एकमेकांचे हिशोब चुकते करण्याचाच त्यांनी हा प्रयत्न केला आहे। मुळात एकदा निवडणूक झाली की राजकारण संपून लोकांसाठी कामे करणे अपेक्षित आहे, पण या 2 नगरसेवकांत कामांपेक्षा शिवीगाळीचाच कलगीतुरा रंगल्याचे नाशिककरांनी पाहिले आहे। नाशिक शहर 4ही बाजूंनी खोदून ठेवले आहे। या खोदलेल्या रस्त्यांमधून अनेकदा अपघात होतात, त्यात अनेकांचे जीवही जातात। या समस्येवर मात्र हे दोघेही कधीच अशा पद्धतीचे आक्रमक झाले नाही। तसेच तपोवनात देखील भरपूर झाडांची तोड झाली, त्यावेळी देखील हे त्या आंदोलनात कुठेही नाशिककरांना दिसले नाहीत। मग सभागृहातच पूर्ववैमनस्यातून आईवरून अर्वाच्य भाषेत महिला नगरसेवकांच्याच उपस्थितीत शिवीगाळ करणे, सभागृहाचा अपमान करणे हे नाशिककरांना अजिबात अपेक्षित नाही। घाणेरड्या अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून नंतर नेहमीप्रमाणे माफी मागायची, नौटंकी करायची हे काही उपयोगाचे नाही। मुळात आपण एक जबाबदार घटक असून तोलून मापून बोलणे आणि लोकांसाठी कामे करणे अपेक्षित आहे। आक्रमकपणा असावा, पण तो संविधानात्मक मार्गाने असावा। कुठल्या तरी गल्लीचा, कुठल्या तरी वार्डाचा, कुठल्या तरी कॉलनीचा, कुठल्या तरी शहराचा दादासारखा नसावा, हीच नाशिककरांची अपेक्षा आहे।